कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. सुचेना आम्हाला नावांची लाखोली, सुचेना आम्हाला नावांची लाखोली. मतीही रंगली एका नावी, मतीही रंगली एका नावी. सुचेना आम्हाला नावांची लाखोली, सुचेना आम्हाला नावांची लाखोली. आम्ही तुझं म्हणू बाप बाप बाप, आम्ही तुझं म्हणू बाप बाप बाप. स्फूर्ती आपाप लेकुराची, स्फूर्ती आपाप लेकुराची. सुचेना आम्हाला नावांची लाखोली, सुचेना आम्हाला नावांची लाखोली. विश्वाचा तू कर्ता, विश्वाचा तू नाथ, विश्वाचा तू कर्ता, विश्वाचा तू नाथ. आमोचा तू तात परी देवा, आमोचा तू तात परी देवा. सुचेना आम्हाला नावांची लाखोली, सुचेना आम्हाला नावांची लाखोली. सर्वांना ख्रिस्तात सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी मिस्टर रत्नदीप घाटगे आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या मन्नाचा विषय आहे उत्तम लाभ. आजच्या मन्नासाठीचा शास्त्रभाग आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 1 ते 18 ही वचन. आजचे विशेष वचन आहे, माझ्या मागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारा करीन. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 19वा वचन. आत्मे जिंकण्याची तुलना येशूने मासेमारीशी केली आहे. याला काही खास कारण आहे. जेव्हा मच्छीमार मासे मारण्यासाठी समुद्रात जातात तेव्हा ते बेपर्वा नसतात, तर त्यांना काही नियमांचे व शिस्तीचे पालन करावे लागते. आणि हीच गोष्ट ख्रिस्तासाठी स्त्री पुरुषांचे आत्मे जिंकण्याबाबत खरी आहे. सर्वप्रथम म्हणजे पापी लोकांनी आमच्याकडे यावे अशी अपेक्षा करता येणार नाही. याउलट आपण ज्यांच्याकडे जायला पाहिजे ही पहिली व सर्वात महत्त्वपूर्ण पायरी आहे. ख्रिस्त व्यक्तिशः स्वर्गातून पृथ्वीवर पाप्यास भेटण्यास आला. पहिले तिमित्थ याचा 1ला अध्याय आणि 15वे वचन. पापी जिथे असतील तिथे म्हणजे खेड्यापाड्यात, रस्त्यांवर, सणात, अंत्ययात्रेत, समुद्रकिनारी, डोंगरावर आणि स्मशानभूमीत सुद्धा जाऊन येशूने त्यांना भेटला. योहानकृत शुभवर्तमान 4था अध्याय 8वं वचन. आपल्या शिष्यांना असा मूलभूत निर्देश दिला की तुम्ही जा, आपण गेल्याशिवाय काहीही घडणार नाही. येशू केवळ लोकांच्याकडे गेलाच नाही, तर त्याने स्वतःला त्यांच्यापैकी एक असे मानले. त्याने आपले सार्वभौमत्व सोडले आणि स्वतःच दासाचे रूप धारण केले. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय 6 आणि 7 ही वचन. तो निष्पाप असा देव होता, परंतु पापी स्त्री पुरुषांना आपले भाऊबंद मानण्यास त्याला संकोच वाटला नाही. इब्रिकरास पत्र याचा 2रा अध्याय 14 आणि 15 ही वचन. प्रेषित पौल यांच्यामध्ये हाच आत्मा होता. त्याने साक्ष दिली, मी सर्व मनुष्यासाठी सर्व काही बनलो आहे, अशासाठी की त्यांना ख्रिस्ताकडे आणता यावे. मी हे सर्व सुवार्तेचा प्रसार होण्यासाठी करतो आहे. 1 कोरिंथ 9 अध्याय आणि 19 ते 23 वचन.
असे म्हणतात की भारतातील सवर्ण हिंदूंनी पाश्चिमात्य देशातून येणाऱ्या मिशनऱ्यांना त्यांच्या ताटात व पेल्यात अन्न व पाणी वाढण्यासाठी नकार दिला. T.G. रॅगलँड 1815 ते 1858 ह्या मिशनऱ्याने आपल्या हॅटमध्ये लोकांनी वाढलेली आमटी घेतली व त्यांनी सुवार्थ सांगण्याचे सोडले नाही. लोकांना आशीर्वाद मिळावा म्हणून आपण आपल्या प्रतिष्ठेला व लौकिकाला मेले पाहिजे. एखाद्या मच्छीमाराप्रमाणे आपल्या कामामध्ये आपण अतिशय कुशल व कार्यक्षम बनले पाहिजे. श्रम व सावधगिरी ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मध्यरात्र होईपर्यंत पेत्राला मासेमारीमध्ये सुद्धा जरासुद्धा यश आले नव्हते. तरीही तो थांबला नव्हता. संपूर्ण रात्रभर त्याचे प्रयत्न व कष्ट चालूच होते. सकाळ होईपर्यंत त्याने धीराने वाट पाहिली. त्यामुळेच त्याला एक चमत्कार करणारी सकाळ भेटली. लूक वर्तमान याचा 5वा अध्याय 4 आणि 6 वचन. पवित्र शास्त्र हे सक्रिय आत्मे जिंकणारे व आक्रमक मिशनरी यांच्याद्वारे लिहिलेले गेलेले आहे. आपण जर वचनांचा अगदी काळजीपूर्वक अभ्यास केला तर त्यातील सत्य प्रकट करणाऱ्या अनेक खुबी मिळतील. पेत्रास झालेल्या असाधारण लाभामुळे त्याने इतर मच्छीमारांना मदतीसाठी हाक मारली. लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 7 ते 10 वचन. जेव्हा संयुक्तपणे एकत्रित काम केले असेल तेव्हा भरपूर असे पीक आपल्याला हाती लागते. पवित्र शास्त्रातील गणित अगदी मनोरंजक असे आहे. त्यावरील वचन असे आहे, एक व्यक्ती 1000 लोकांच्या पाठीस लागते, परंतु 2 जण 10,000 लोकांना पळवून लावतील. अनुवादाचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि 30वं वचन. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. मान महिमा गौरव तुला देतो गौरवीराजा, की तू प्रतिदिवशी परमेश्वरा आमचा भार वाहतोस. प्रतिदिवशी तू आम्हाला बोध करतोस आणि प्रतिदिवशी प्रभू परमेश्वरा आम्हाला तू आमची रोजची भाकर देतोस. प्रभू परमेश्वरा, आम्हाला रोज सांभाळणाऱ्या आमच्या परमेश्वरा, तुझे उपकार मानतो की हे सुंदरसे वचन, तुझ्या मुखातून निघणारा शब्द तू आम्हाला देऊ केला आहेस. प्रभू परमेश्वरा, आजच्या या मननाद्वारे प्रभू परमेश्वरा आजचा दिवस तू आमच्यासाठी आशीर्वादाचा कर. या वचनाप्रमाणे वागण्यास, बोलण्यास, या वचनाप्रमाणे कृती करण्यास तो आम्हाला सहाय्य कर. ज्याप्रमाणे प्रभू येशू म्हणतो की उत्तम लाभ काय आहे हे तुम्ही शिकून घ्या, माझ्या मागे चाला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारा करीन. प्रभू परमेश्वरा, ज्याप्रमाणे पेत्राने धीर धरला आणि ज्या वेळेस नवी सकाळ त्याच्या जीवनामध्ये आली त्यावेळेस त्याने देवाचा चमत्कार पाहिला. प्रभू परमेश्वरा, आज आम्हीही पेत्राप्रमाणे विश्वासू राहावं, संयमी राहावं, यासाठी आम्हाला तू सहाय्य पुरव. ही प्रार्थना विनंती आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय आणि गोड नावामध्ये करतो म्हणून ऐक बापा. आमेन.